हरे राम कृष्ण देवदेव म्हणून व्यर्थ काय देवदेव म्हणून व्यर्थ काय
देव देव मनोनी व्यर्थ काही करती. देव देव मनोनी व्यर्थ काही करती. देव देव मनोनी व्यर्थ काही करती. देव देव मनोनी व्यर्थ काही
सर्व नामधारकांना आज माझा मनापासून प्रणाम. श्रीमंत सद्गुरू परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा उर्फ भाऊसाहेब चव्हाण महाराज, त्याचप्रमाणे हृदयस्थान श्रीमंत सद्गुरू परमपूज्य आदरणीय रामदास शेठ बुधवारे महाराज गोटीकर स्मृतीला अभिवादन करून, त्याचप्रमाणे या गावचं आदरस्थान प्रेरणास्थान सद्गुरुनाथ मच्छिंद्र भाऊ अनबुले या योग पुरुषांच्या चरणाला स्पर्श करून आजच्या कीर्तनाला सुरुवात करूया. विठाला विठाला हरी सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग सर्वांना माझ्या माग म्हणावयाचा आहे. देव देव म्हणून व्यर्थ का इंडसे, देव म्हणून व्यर्थ का हिंडसी, देव नेनसे मुडी को, देव नेनसी मुडी को, देवा नाही रूप देवा नाही ना, देवा नाही रूप देवा नाही ना, नाही गाव कुठे गाई, नाही गाव कुठे नाही. ज्ञानदेव म्हणे बजा आत्मदेवा, ज्ञानदेव म्हणे सदा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची, अखंडित सेवा करा त्याची. देवा नाही रूप देवा नाही ना, देवा नाही रूप देवा नाही ना, देवा नाही गाव कुठे गाई, देवा नाही गाव कुठे नाही. पांडुरंगाचं रूप देवाजींच्या पूर्ण कृपेने साधू संतांच्या शुभाशीर्वादाने तुमचं आपलं सगळ्यांचं हृदयस्थान श्रीमंत सद्गुरू संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबाच्या पूर्ण आशीर्वादाने या पिंपळगाव तीर्थक्षेत्रामध्ये सालवादाप्रमाणे संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह, याही वर्षी या नाम यज्ञातला आजचा हा जवळजवळ 6वा दिवस आहे. 6व्या दिवसाची रात्रीची हरी कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याकडे आलेली आहे. विठाला विठाला ऐका श्रोतेजन हो, 6व्या दिवसाला उपस्थित असलेले सर्व साधक बंधू भगिनी हरिभक्त परायण सगळ्यांच्या चरणी लीनमस्तक होऊन सेवेला प्रारंभ करूया. आधार घेतलेला आहे ज्ञानोबारायांचा, पुरावा आहे ज्ञानोबाराय, अभंग आहे ज्ञानोबारायांचा. अभंगाला ओळी आहेत 3. या अभंगातून सूचना ज्ञानोबाराय तुमच्या आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाच्या बाबतीत देतात. विठाला विठाला शास्त्र म्हणजे
वरण भात खायच्या पत्तरवाड्या नसतात. शास्त्र म्हणजे वरण भात खायच्या पत्तरवाड्या नसतात. शास्त्र म्हणजे जीवनाचा फैसला. विठाला विठाला तुम्ही श्रीपाद माऊलींचं ऐकू नका, अनुभुले दादांचं ऐकू नका, आणि माझ्यासारख्या बावलटांचं तर तुम्ही ऐकूच नका. आम्ही तुकड्यावर लागलेली माणसं आहोत. जनता जनार्दन म्हणजे आमची जमीन जुमलाय. आम्ही टलाट फलाफ यंगण बेट न वाघ काकडी हात बी वडाची साल पापडाला, पापडाची पिंपडाला. माईक स्वार्थासाठी मायासारखे बावलट माणसं उकारही मोडू शकतात आणि आकारही खाऊ शकतात. हो, आणि कानही खाऊ शकतात. नाकारता येत नाही, कारण गचांड धरणारा कोणी म्हणून मनमानी चालली. आमच्या सारख्यांचं तुम्ही ऐकू नका, पण थोर संतांचा आपणाला ऐकावंच लागेल. संतांच्या संगती मनोमागती करतात ना, करत नाही असं नाही, पण संतांनी सांगितलंय तसं करा. करतात. महाराज लोक तरी करतात. बापा 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 पंढरपुराला 10 लाख माऊलीच्या आळंदीला 9 लाख. तिकडं चंद्रभागा घाण आणि इकडे इंद्रायणीची वाट. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये बुवांचा पेव फुटला. पेव दगड बाजूला केला म्हणजे बदबद बुवा. विठाला विठाला करणाऱ्याला ऊत आला, सांगणाऱ्या सगळ. पण संतांना जसं सांगितलेलं आहे तसं किती लोक करतात. कीर्तन सुटल्यानंतर बेटा मी तुमचा पाया पडतो. विठाला विठाला कोणाचा पेपर तपासत नाही. बरेच उद्योग आहे कामाला, तेवढंच काम आम्हाला नाहीये. माझं कीर्तन समजायला किलोभर मेंदू लागतो. महाराज असू द्या नाही तर ते ब्रह्मदेवाचा बाप असू दे, पण कीर्तन भाग्यवान माणसाला कळतं. कीर्तन समजायला किलोभर मेंदू लागतो. मुंगडीच्या पाया इतका देखील मेंदू कमी चालत नाही, म्हणजे कीर्तन समजत नाही. विठाला प्रवचन सत्संग अनादी काळापासून परंपरागत चालत आलेला आमचा हा साधू संतांचा भक्ती मार्ग म्हणजे करमणुकीचा नसून जीवनाचा फैसला आहे. विठाला विठाला बाप सांगावा आईनी कमावशीनी. मेंटल आहेस का तू? डोकं आहे का खोकं आहे? बाप मावशीनी सांगावा, शेजाऱ्या पाजाऱ्यानं सांगावा, का जन्म देणाऱ्या माईनं सांगावा हे तुझे वडील आहे. वडील कोण सांगावा? गण्या भोप्यानी. मग वाटेवरच्या वाट सरुनी, गल्ली बोळातल्या पाखांडी बुवानी. मग कोण सांगावा? बाप आईने सांगावा. हो. दुसरा मुद्दा, 1 एकर 2 एकर 4 एकर 8 एकर वावर असेल आपल्याकडं, वावर कोण सांगावं? उतार्यानं सांगावं का गल्ली बोळातल्या लोकांनी? तुम्ही तोंडानं मग सांगताय माझ्याकडे 10 एकर न 50 एकर आहे. चांगली गोष्ट आहे, तुमच्या तोंडाचं नको आम्हाला. काही सबूत आहे का? सबूत आहे? सबूत शंकरदादा सबूत आहे का? सांगणाऱ्या तरकडे आहे का? रामकृष्ण पंत क्रमी येला असं का? तुला दाखवू का? हिंगा
का रे आम्ही काय मागच्या दारानं आलो काय? काही तुझ्याकडं आईना आहे का? काही तुझ्याकडं पुरावा आहे का? प्रूफ आहे का? 7 नंबरचा उतारा दाखव. बडबड नको करू. अनंत वाचाड पोटाले भाकरी बांधल्यानं पोट भरतं का घोडे तोडून पोटात ओतावे लागतात? तुम्हाकडे काय पद्धतचे? वरण भात शिरापुरी, 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 वरण भात. केस पिकलीला राहता. डोकेबाज महाराज येणार आहे तू. कुठवर बोंबलायचे? बोंबल्यानं पोट भरतं का घोडे तोडून पोटात ओतावे लागतात? अनंत वाचाड बरडती बरड. श्रीपाद माऊली म्हणत असत, कुत्रे पण मत भुकतात. कुत्र्याला कळतच नाही का भुकाव. भू 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 भू. तुकड्यावर लागलेलं कुत्र नुसतं भुकत. का भुक, कशाला भुकाव, कवा भुकाव काहीच कळत नाही, नुसतं भुकावं. अनंत वाचाड बरडती बरड. ऐक रे ऐक रे, 22 वर्षाचं लेकरू सांगत रे. 22 वर्षाचं होतं ज्ञानोबर आहे. ही क्रांती 16 वर्ष केली त्यांनी. अनंत वाचाड. ऐक रे दादा, तू मग शाणार आहे. तू तुझ्या घरी इथं तुझा शानपणा नको लावू रे. जिथं डोकं लावायचं तिथं लाव, भलत्या ठिकाणी नको लाव. ऐक ना जरा. 16 वर्षाचं लेकरू सांगत रे. आबरूदार माणसाला शब्द लागतात. खरंच हा मायच्या कधी आबरूदार माणसाला शब्द लागतात दादा. गुरव दादा, आबरूदार माणसाला शब्द लागतात. बिना आबरूच्याले काही नाही. त्याचं सांगा ना कामरा सालाल ना गई बिचारी मरी आधी 5-7 दिवस पूर्वी म्हणे बहीण दिले का तुले? त्याचं सांगा ना कामरा सालास ना. आपला ऐका ना कामरा. आणि जर ऐकून घेतलं काय तुझी माय मरून जाईल का? चांगलं होईल ना. 16 वर्षी क्रांती आहे ज्ञानोबाची. 16 वर्षी. पडबड नको करूस. मग तुझ्याकडे 50 एकर आहे, 100 एकर असू दे. काही सबूत दाखव. 7 नंबरचा त्याला काय कोणता उतारा आहे तो? 7-12 उतारा. ऐकी राहणार का तुम्ही म्हणतो मग बर माल मोटर बर बोलतस, पण उतारा बरोबर का बोललं बरोबर? बाप सांगावा माहिनी का नको? जमीन सांगावी उतार्यानी. आणि देव सांगावा गल्ली बोळातल्या गणगुड्या उघडणाऱ्यांनी. कोण सांगावा? कोण सांगावा देव? संतांनी सांगावा देव. अभंगाची पहिली ओळ. देवा देवा
जवळजवळ 750 पावणे 800 वर्ष झालेत या गोष्टीला. का नको सांगणाऱ्याला उद्योग नव्हता का रे भाऊ? ज्या ज्ञानोबा रायनं वयाच्या 16व्या वर्षी क्रांती केली, मर्यादित महाराष्ट्रापुरती नसून जगभर क्रांती केली. माझ्यासारखे भामटे लोक फावड्यानं पैसे ओढतात महाराष्ट्रामध्ये, जनता जनार्दनापुढे सौदा करतात, करोडो रुपयाची उलाढाल करतात ज्ञानोबारायांच्या जीवावर. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबांनी 750-800 वर्षापूर्वी हे सांगितलं. करमणूक सांगितली, मनामनी सांगितली का अनुभव सांगितला? खरं बोला बरं. खरानी माय मरी गेला रे, लबाड किती राहिली ना. मनामनी का अनुभव आहे? आटे कोटे राहिलं कोठून वना गोटीना बाबा आम्हास आणि गुमाट ठसर आमना वारकरी संप्रदाय कुठून उना पण तू पुढे ये, तुला दाखवतो मी. लाज नाही का वाटत रे नाव ठेवताना? हा, धर्माची निंदा करतो हा का स्तुती करतो हेही कळत नाही तुम्हाला. संतांचं जर ऐकायचं नाही मग ऐकायचं कोणाचं? बायकोनी बहीण ना. संतांचं जर ऐकायचं नाही तर मग ऐकायचं कोणाचं? वयाच्या 16व्या वर्षी क्रांती आहे ज्ञानोबाची. केस पिकलीत ना राहता, 2-8 दिवस राहिलेत ना, मशानामध्ये गौऱ्या गेल्यात ना. आता तरी तू डोक्यात गेला, डोक्यात बसत नाही. बघा तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगतो. मला तडतड करा नका लो. 2-3 उदाहरणं तुम्हाला सांगतो मी, तेवढे ऐकायचे ऐका, नका बी ऐकू. माझ्याकडे 24 कॅरेटचं सोनं आहे, पेंटेज नाही. हा माझा अनुभव बेटा. अनुभुले बाबांच्या माध्यमातून ही गंगा इथवर वाहत आली. काही भाग्यवान माणसांच्या डोक्यात बसलं ते रेंज मध्ये आले. आणि कोणी नवीन आलेला असेल मेहरबानी करून जरा व्यवस्थित ऐकून घ्या. आणि कीर्तन सुटल्यानंतर माझं जर चुकत असेल मी माफी मागतो. मी कीर्तन सुटल्यानंतर मला नक्की भेटा की तुम्ही हे जे सांगितलं चुकीचं आहे. माझं कीर्तन समजायला किलोभर मेंदू लागतो. अगोदरच मी बोललो, भाग्यवान माणसाला ही गोष्ट लवकर कळते, मध्यमवर्गीय माणसाला लेट कळते. आणि बहुबुद्धीचे जे माणसं असतात, आगपेट्या खुपसल्या तरी कधी जाड घेत नाही. असे काही महाराष्ट्रामध्ये बहुबुद्धीचे पण माणसं आहे. त्याच्यामध्ये सांगणारा 1 नंबरचा बहुबुद्धीचा. तर जनता जनार्दनाचं काय घेऊन बसताय? विठाला विठाला एक माणसाला गरज आहे सुखाची. सुखासाठी काही पण का नको? तुझ्यासाठी काही पण, सुखासाठी काही पण. भाऊ भावाचा मर्डर देखील करायला नाकारत नाही. जिंदगीभर भाऊ भावाशी तुकड्याच्या एवढ्याशा तुकड्यासाठी, जमिनीसाठी जिंदगीभर भाऊ भावाशी बोलत नाही का? बोलतो. प्रत्येक माणसाला गरज आहे सुखाची. सुखासाठी काही पण, सुखासाठी घरदार शेती बाडी याई भ्याई खळे मळे काड्या पैखाडल्या कोंबडल्या पकडल्या शपडल्या गाड्या मोटरा पैसा आडका धन संपदा इस्टेट मान मान्यता वैभव लवा जमा शायनिंग फोकस प्रसिद्धी. याच्या डोक्याला खिळा, याच्या डोक्यात वय पप्पू दादा, याच्या डोक्याला, याच्या डोक्यात, याच्या डोक्याला, याच्या डोक्यात, याची डोकी याच्या डोक्यात, याची डोकी याच्या डोक्यात, सगळ्यांच्या डोक्यात तुझ्या डोक्यात. काय नाही करत माणसं सुखासाठी. सुखासाठी माणसं काय पण करतात. आमचं धर्मशास्त्र असं सांगतं, आमचे वाडवडील असं सांगतात, सुख आहे देवाकडं, तो देव आहे प्रत्येक माणसाकडं. ध्यानात बसत गाळाखाली कुत्र चालत म्हणे मीच वडस, तुझ्या वायरी सटकी घ्या. कुत्र गाड वडस का पहिलं गाड वळतस? खरं बोला बरं. पण या कुत्र्याला कसं वाटत? कल्पना विद्या, कल्पना विद्या देणे झाला जीवा.
झालं का आमचं चुकलं. किती माणसं चुकीची माफी मागतात. कल्पना अविद्या तिने झाला जीव. कसं वाटत ववडे, कसं वाटतं या कुत्र्याला? मीच गाडी ओढते. ववडे 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 लाटा उसळती प्रेमाचा, लाटा उसळती प्रेमाचा, लाटा उसळती ऐकणाऱ्या माणसाला जर सांगितलं बैल गाभण, हो, सांगणाऱ्यावर काय भरोसा. कारण महाराज लोक शास्त्र वाचतात. समाजाचा भरोसा आहे. कल्पना अविद्या तेने झाला जीव आणि माया उपाधी शिव बोलीचे ती. विठाला विठाला ऐका जरा. अय भाऊ ऐका जरा. आता माझं गाव या स्पॉट पासून, या पिंपळगाव पासून माझं जे गाव आहे अंमळनेर तालुक्यामध्ये, तर माझं गाव या उत्तर दिशेला इकडे या कोपऱ्याला. ऐका, माझं गाव आहे या उत्तर दिशेला इकडं. मी इकडं न जाता या दक्षिण दिशेला धडकलो तर माझ्या गावाला जायला. अहो भाऊ ऐकता का मी काय सांगतो ते? माझं गाव आहे उत्तरेला आणि कीर्तन सुटल्यावर मी निघालो या दक्षिण दिशेला. किती दिवसानं गाव सापडे? बोलत जा जरा. किती दिवसानं सापडे? चुकलं का बरोबर? चुकली या वर्मा फेरा आवडतात का? नामदेव महाराज तुम्हाला आवडतात? मग नामदेव महाराज आवडतात. नामदेव महाराजांचे विचार किती लोकांना आवडतात? कुठून उन्हा पंथ चुकली या वर्म फेरा पडे. वर्म जर चुकलं तर फेर पडतो असं म्हणायचं त्यांना. आता वर्म कोण सांगावं? जाणत्या माणसानं वर्म सांगावं का नेमत्या माणसाने? वर्म कोण सांगा? वर्म वर्म म्हणजे डबूक वडेशी भाजी बाजरीने भाकर घालतात वर्म. मग वर्म लायलाय खाणार असं वरपानं राग वर्म. वर्म कशाला म्हणतात वर्म? वर्म तुम्हाला सांगू का? जुन्या काळातल्या बायका आहे बघा, हे जुन्या काळातल्या आजोबा आहेत, हे काही जुनी मंडळी इथं बसलेली आहे. त्यांचं वर्म होतं. लगीन झाल्यानंतर ती ताई नांदायला यायची. म्हातारा म्हातारी घरामध्ये सगळं कुटुंब, 10-15 लोकांचं कुटुंब. बायकोशी जर काही घ्यायचं असं ना त्यांना, तर त्यांचं काहीतरी वर्म होतं आणि त्या बायकोला ते कडत होतं. नाव धरून बोंबलत होता नाही ना. आता आम्ही आहोत की ना अप्रूचे. आता आम्ही नावं धरून हाका मारतो का नको? पण या आजोबांच्या काळातली जी मंडळी आहे त्याला वर्म माहित होतं. बायकोकडनं जर काही उरकून घ्यायचं असेल, काही खाना खुणा असायच्या त्यांच्या, काही गुप्त वर्म असायचं त्यांचं. ज्ञानदेव म्हणे व्यासाची ज्ञानदेव म्हणे व्यासाची आठवणा द्वार
वर्षापूर्वी माझे तुकोबा वर्णन मागतात देवाकडं. हो, 450 वर्षापूर्वी माझे तुकाराम महाराज देवाकडं वर्म मागतात. देवा जेणेकरून मला देहाचा विसर पडल. मला सगळं माहिती आहे. आबा बाबा बाबा विचारू नका, मला माहिती आहे माल मोटरवर, पण भल्याचं जे वर्म आहे ते मला काही माहित नाही. देहाचा विसर पडत नाही तोपर्यंत फैसलाच होत नाही. कोण मी काय बोलतो मी कळतं का? मी काय बोलतो? हा, जोपर्यंत देहाचा विसर पडत नाही तोपर्यंत कोण मी जाणीव होत नाही. पंढरपुराला गेल्यानंतर मालकाला सांगितलं, देवा हो जेणेकरून मला देहाचा विसर पडेल, हा असं मला काहीतरी वर्म सांगा. ऐसे वर्म बदा आज आम्ही वर्म समजून देतो लोकांना. आज आम्ही वर्म समजून देतो का लोकांना, का गप्पा ठोकतो? करतात का शब्द करतात? जोपर्यंत अस्तित्वाची जाणीव होत नाही तोपर्यंत मेळ बसत नाही. आणि अस्तित्वाची जाणीव होण्यासाठी वर्माची गरज आहे. आणि वर्म माईक मधून आरडणं नाही. वर्म म्हणजे माईक मधून आरडणं नाही. आणि वर्म जर माईक मधून आरडण्याचा विषय राहिला असता, हिंदुस्थान देशाला गुरु आणि शिष्याची परंपरा लाभली नसती. नारायण बाबा माऊले, लक्ष्मण बाबा माऊले, बाबा माऊले, सगळ्यांत माऊले, नारायण बाबा माऊले, लक्ष्मण बाबा माऊले, बाबा माऊले, सगळ्यांत माऊले, नारायण बाबा माऊले, लक्ष्मण बाबा माऊले, बाबा माऊले, सख्यानंद माऊले, नारायण बाबा माऊले, लक्ष्मण बाबा माऊले, बाबा माऊले, सख्यानंद माऊले, नारायण बाबा माऊले, लक्ष्मण बाबा माऊले, बाबा माऊले, सख्यानंद माऊले, नारायण बाबा माऊले, लक्ष्मण बाबा माऊले, सख्यानंद माऊले, पंडो बाबा माऊले, पंडो बाबा माऊले, केरो बाबा माऊले, नारायण बाबा माऊले, लक्ष्मण बाबा माऊले, बाबा माऊले, सख्यानंद माऊले, नारायण बाबा माऊले, लक्ष्मण बाबा माऊले, नारायण बाबा माऊले, लक्ष्मण बाबा माऊले, बाबा माऊले, सख्यानंद माऊले, नारायण बाबा माऊले, लक्ष्मण बाबा माऊले, बाबा माऊले, रामदास बाबा माऊले, बाबा माऊले, नारायण बाबा माऊले, माने बाबा माऊले, बाबा माऊले, माने बाबा माऊले, बाबा माऊले, रोहिदास बाबा माऊले, नारायण बाबा माऊले, लक्ष्मण बाबा माऊले, बाबा माऊले, सगळ्यांना माऊले, बाबा माऊले, लक्ष्मण बाबा माऊले,
माणसं आहोत. ज्वारी उगते का लाई उगते? मी काय पाकिस्तानी आहे का? मी तुमच्यातला एक आहे. आणि तुमच्या जवळची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. ज्वारी उगते का लाई उगते? ज्वारी उगते, लाई उगत नाही. ज्वारीचं परिवर्तन लाई मध्ये व्हावं असं किती लोकांना वाटतं? अरे गणगोड्या उघडीत मेले काही, पण काही वाटलं नाही. पापी माणसं आहे सांगणाऱ्या सगळं. ज्वारीचं परिवर्तन लाई मध्ये होण्यासाठी उपाय आहे. त्याला काही वर्म आहे, त्याला काही ज्ञानबाची मेक आहे. हा, चहू अंगानं ज्वारीनं भाजून निघालं पाहिजे. चहू अंगानं ज्वारीने भाजून निघायला पाहिजे. डोकं चालतं का? डोकं कुठून आलाय पंथ, अंग माग अंथ, असं का? मी वाट बघून मी लाज वाटायला पाहिजे नावं ठेवताना. कीर्तनकार महाराजांना नाव ठेवायचं असतं का रे? अरे बेताळाचा पाया पडायचा, पण या धर्मपुढव्यांचा मुस्कट सुद्धा बघायचे नाही. मला लय संताप येतो. दारुड्याचा पाया पडायचा, धर्मपुढव्यांचे मुस्कट सुद्धा बघायची नाही. काय समजून घेत नाही? मायाव मी तुम्हाला असं विचारा, नावं ठेवणाऱ्या मायांना विचारतो मी. लेकरू रडल्यानंतर तुमले पान्ना किल्ला किंवा फुटत कशाले मला बोलायला लावताय? लेकरू रडल्यानंतर तुम्हाला पान्ना किती दिवसानं येतो? खरं बोला. नाही 2-8 दिवसानं येतो. काही गोष्ट अवघड आहे. लेकरू रडल्यानंतर पान्ना येतो. बोलायचा विषय आहे का तो? मला पण माय आहे. मी आकाशातनं पडलो नाही. मी तुमच्या पाया पडतो. तुम्ही माझ्या माया आहे, तुम्ही माझ्या बहिणी आहे. खरं बोलायचं. लेकरू रडल्यानंतर तुम्हाला पान्ना किती दिवसानं येतो? नाम उच्चारिता कंठी. किती वर्ष झाली या उदाहरणाला? अरे माणसाचा जन्म ही गोष्ट समजून घेण्यासाठीच आहे ना. कुठवर भोगशीन मौजा, कुठवर भोगशील मौजा, बाबा येती माझा भोला. कुठवर भोगशील मौजा, बाबा येती माझा भोला. लगेच आईला पान्ना येतो. हो, लेकरूचं दुखणं आईला कळतं, बापाला कळत नाही. मी बापाची निंदा करत नाही, ऐका जरा. मी बापाची निंदा करत नाही, पण लेकराचं दुखणं जेवढं आईला कळतं तेवढं बापाला कळत नाही. म्हणून आईला पान्ना येतो. तिला जाणीव होते की माझ्या लेकराला भूक लागलेली आहे, माझ्यामध्ये परिणाम झाला. पान्ना येण्याच्या काही खानाखुणा आहे. माया हो, खरं बोला. ज्या वेळेला तुम्हाला पान्ना येतो त्या खानाखुणा उमटतात तुमच्या शरीरावर. बोलायचा विषय आहे का? मने बोलायला लावता का? ज्या वेळेला जन्म देणाऱ्याला आईला पान्ना फुटतो लेकराचं पोट भरावं म्हणून, त्याच्या बाबतीत बोलायचा विषय आहे का? तुमच्या छातीमध्ये तरारी येत नाही का? छातीला गुदगुल्या होत नाही का? मला बोलायला लावता का? छाती फुगून येत नाही का? तुम्हाला पान्ना आल्यानंतर किती जरी दाबण्याचा प्रयत्न केला, ब्लाउज मधून ते दूध खाली गळत नाही का? हा बोलायचा विषय आहे का? लेकराला जन्म दिल्याशिवाय ही गोष्ट उमजू शकत नाही. जा, तुम्हाला कुठं जायचं असेल तिथं जा. जिला लेकराला जन्म दिला नाही तिला ही गोष्ट कळू शकत नाही. जिला लेकराला जन्म दिलाय, लेकराला भूक लागते नाही, आईवर परिणाम झाला मग बोला. आणि तो परिणाम बोलायचा विषय असतो का? रेल्वेच्या स्टेशनवर जरी लेकरू रडायला लागलं, असू द्या हजारोंनी लोक, पाचोऱ्याचे रेल्वे स्टेशन तुम्हाला जवळ आहे, हे नगर तेवढा कसगाव रेल्वे स्टेशन जवळ आहे. हजारोंनी जरी प्रवासी असले, लेकरूला फक्त रडू द्या. घरी गेल्यानंतर पाजते का तिथं बाजूला बसून पाजते, कपडा आडवा करते, लेकराला उराला लावते, लेकराचं पोट भरताना आईला सुख वाटतं नाही वाटत?
या पाजारूला नाही वाटणार. जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. लेकराला 9 महिने 9 दिवसपर्यंत पोटामध्ये वागा, हाताचा पाळणा डोळ्याच्या वाती केल्या. अरे मरायच्या वाटेवर येत आहे, लेकराला जन्म देत आहे आणि बघा 3ऱ्या दिवशी नाही आईला पाळणा फुटला. मग बोला काही उदारीचा विषय आहे का? भाग्यवान गाव आहे पिंपळगाव. कुठंतरी तुमचे आजोबा पंजोबा पवित्र असतील, तुमचे मायबाप पवित्र असतील. पिंपळगाव वासियांनो, एखाद्या कीर्तनकार महाराजाला म्हणो 10,000 रुपये घे, पोटातून या उल्हासता रंगी गाता पै नाचता. अंतरी द्रव झाला चित्ता ती अवस्था पाहिजे दिशे. अंतरी सुखाची झाली जोडी पाहे, रोमांच उभिली गुढी. आत्मानुभव सुखाची गुढी नैनी रोकडी प्रवाय. 10,000 रुपये घे आणि मला तिथपर्यंत ने. जर तुम्हाला तिथपर्यंत नेत असेल, खुशाल त्याची माळ घाला. आमची मुस्कट सुद्धा बघायला येऊ नका प्लीज. विषय आणि विषयाचं प्रयोजन अवघड नाही. मांडणाऱ्यानं व्यवस्थित मांडायला पाहिजे. पण तो मानापानाचा हापापलेला समान नरकाला गेला काय आणि मोक्षाला गेला काय, काय घेणं त्याला? जनता जनार्दन जमीन चुंबलाय. विषयाचं प्रयोजन मांडणाऱ्यानं मांडायला पाहिजे आणि जनता जनार्दनानं व्यवस्थित ऐकायला पाहिजे. काही गोष्ट अवघड आहे. सकाराम नावाच्या माणसाला ऐका, जरा ऐका भाऊ. सकाराम नावाच्या माणसाला तुकाराम म्हणून जर आपण हाका मारायला लागलो, तो किती दिवसानं वदीन. मराठी बोलतो ना मी, काय इंग्लिश बोलतो? सकाराम नावाच्या माणसाला तुकाराम म्हणून जर आपण हाका मारत राहिलो, किती पिढ्या गेल्यानंतर वदीन, किती वर्ष गेल्यानंतर वदीन. अरे आडून आडून मरून जरी गेले, पटका बांधून भुकून भुकून जरी मेले, दारुड्याची जशी अवस्था भेट्या तशीच तुझी अवस्था. म्हणून झडझडोनी वैला नीट ये भक्तीच्या वाटे लाल. श्वासाने श्वासाने करा भजन गडा रे, श्वासाने करा भजन, श्वासाने करा भजन गडा रे, श्वासाने करा भजन, श्वासाने करा भजन, श्वासाने करा भजन, श्वासाने करा भजन, श्वासाने करा भजन गडा रे, श्वासाने करा भजन, श्वासाने करा भजन गडा रे, श्वासाने करा भजन. उतरलो आता सायंकाळी. रस्त्याला लागायच्या अगोदर मी एकाला विचारलं, ज्याला हे नगर देवडा गाव माहित आहे त्यानं मला मार्गदर्शन करावं का भलत्यानं करावं? ज्याला माहिती आहे तो या रस्त्यानं आलेला आहे, नगर देवड्याला पोचलेला आहे, त्या माणसानं मार्गदर्शन करावं का भलत्यानं करावं? आणि भलत्यानं जर केलं तर चुकलं का बरोबर? अरे आप डुबे तो डुबे, यजमान केले की डुबे. तू सरळ सांग ना, मला काय माहित नाही. तोही मोकळा तूही मोकळा. अक्कल गाण पडली का रे तुझी? कशाला काढतोस रे लोकांना? पिल्लाच्या लाज वाटायला पाहिजे ना रे. सांग ना हात जोडून, मला काय माहित नाही त्या गावाला जायचा रस्ता. तोही मोकळा आणि तूही मोकळा. का नको त्याले 17 तुले 15, पण गाडू नको ना रे लोकांना रे. नुकसान होईल ना जनता जनार्दन का नाही होणार?
तुम्हाला आता मी 2-3 उदाहरणं सांगतो. लय जवळ गोष्ट लय जवळ आहे. हा 9व्या अध्यायामध्ये 2-3 उदाहरणं आहेत बघा. वयाच्या 16 वर्षी ज्ञानोबा काय सांगणाऱ्याचं तरी डोकं ठिकाणावर आहे का नाही? असावं का नको? आहे का ठिकाणावर? आहे. आपल्यामध्ये सुद्धा काही बावलट आहे ते पण ते सांगतात. मग आमच्याकडे वायरी सगळ्या करा एवढी तडतड करायला. हा कशाला आम्हाला राबवताय? मग त्यांना बोलवा, परत आमचं मुस्कटा बघायचं नाही. मी घरी माझ्या 11 एकरचा मालक आहे. मी तडतड करायला बावलट आहे का? अरे धर्म बुडवणाऱ्यानं धर्म बुडवला. माझ्या श्रीपाद महाराजांचं रक्त प्यायला गेलो का? दिसायला हे माणसं आहेत पण 1 नंबरचे राक्षस आहेत. 12 वर्ष पोटातला अल्सर आणि 12 वर्ष घशातला कॅन्सर. 24 वर्ष माझ्या साधूनं सांभाळलं या भामट्यांसाठी. रात्र दिवस तडमड केली. हळू बोलता येत नाही का? साच आणि मवाळ, मिथुन आणि रसाळ ही ओवी आमची पाठ नाही का? तुम्ही सांगशाल तवा का? आवल्यादी माणसाला ही गोष्ट कळत नाही. आम्हाला परत राबवायचं नाही, आमचं मुस्कटं बघायचं नाही, तिकडंच काळं करायचं, इकडं यायचं नाही. त्यावेळी ते सांगतं, यावेळी ते सांगतं. असं का? तू तिकडं मर, इकडं येऊ नको आणि परत आम्हाला बोलू नको. मायो खरं बोला. हे अंमळ तालुक्यात रंजान गाव आहे आणि त्या रंजाण्यावर ही दिदी आलेली आहे. मना बापूनी खरं बोल बरं का? खरं बोल. मला तडतड करू नको लावू. लग्न झाल्यानंतर तू नांदायला गेली, 2 वर्ष 3 वर्ष राहिली आणि माझ्या बापूनी रस्त्यावरची एखादी बाई घरात घातली, तुले सुख वाटेल का? बरं वाटेल? खरं बोल. तिले सवत म्हणतात. रस्त्यावरनी बाई एखादी घरमाला येऊ ना, तुले गुटगुल्या वाटीस का मनस्ताप? खरं बोल. काबरा ती पण बाई शे, तू पण बाई शे. ती बी खुरपाली, ही तू बी खुरपालेच आहे. हा ती बी भाकरी टाकी तू भाजी कर. गुटगुल्या वटीस का मनस्ताप वाटतो? नालाय का? लाज नाही वाटत? कशाला लग्न केलतस माझ्याशी? का घातली रे तुझ्या घरामध्ये? मी काय बोललो ते कळतं का तुम्हाला? पतिव्रता बाजार हिंडते का नवऱ्या शिरत राहते? खरं बोला बरं. श्रीपाद बाबा माऊली, रामदास बाबा माऊली. भाग्यवान माणसं त्याने काबरे. भाग्यवान माणसाला कळतं. 9व्या अध्यायामध्ये 2-3 उदाहरणं आहेत. लय जवळची गोष्ट ज्ञानोबानं सांगितली. हो लय जवळची गोष्ट. माझ्या ज्ञानोबाचा वड जर दाबला असता, आल्या असत्या दुधाच्या धारा, आल्या नसत्या रक्ताच्या चिरकांड्या. दगडून आधारी जरा व्यवस्थित आहे का रे? बैत लाकूड गरमा घालू नका रे मायच्या वगैरे. मी श्रीपाद महाराज शेपल्लीसच राजा नाही तुमनं गाव घर बाईटा का या भामटाची मग बोला तुम्ही. लिखित योजन कोरा कागदवर. आम्हाला विलेक्शन लढवायचं नाही, आम्हाला मतदान लढवायचं नाही, आम्हाला कुठल्या पदाची अपेक्षा नाही, पण खरं बोलणारी माय मरी गेला नाही. 9व्या अध्यायामध्ये माझ्या ज्ञानोबानं सांगितलं, वयाच्या 16 वर्षी भिकाऱ्याच्या गुंड्याखाली धनाच्या कडाया असून दारोदार भीक मागतो भिकार जोड. बघा ज्ञानोबारायांचे शब्द. कीर्तनकार महाराज असं बोलतस का? मग कसं बोलतस रे भाऊ? ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी वाच, मग तुला कळल. पावनी मनुष्यपणा जो न साधे ब्रह्मज्ञाना, तो दाढीचा मेंढा जाना, तुझ्यापेक्षा बोकड्या तरी बरा. बोकड्यापेक्षा निपत्तर दर्जाची झालीत माणसं. हा शब्द कळतात का? म्हणला मी महाराज आहे. काय पेटवायचं का तुझ्या महाराज पडाला? धोरण जर कळत नसेल तर 7-5-3 दशकांचा मेळा घरी गेल्यानंतर अभंग वाचा. जपा जप तुझं मन उन्मन होईल. किती लोक विचार करतात, अरे बापू कुठे बापू? वय रे बापू कुठून आणला रे 6व्या दिवसाला आजचा बुवा उचलून? कुठे बापू? कुठून लायणार रे बापू आज ना बुवा उठली? म्हणजे मी आतंकवादी का? मी बॉम्ब टाकायला उनू का? मग समजी जर घेशील तुला काय माय मरीच आहे का रे?
तपे विना दैवत तिथल्या विना आणि पुढे काही नाही का रे भाऊ? का रे डोकं चालतं का रे? जिथं डोकं लावायला पाहिजे तिथं लावतो का? रे बापू कठाईला येणार आता बुवा उठली म्हणजे मी आतंकवादी का? मी गुजे बी नाही ही तर कोण सांगे? वाढणारा जर मिळत असेल खुशाल त्याची माळ घालणार आहे. आमची तोंडही बघायला नका येणार आहे तुम्ही. फावड्यानं पैसे ओढतात तर ज्ञानोबा राय तुकोबा राहायच्या जीवावर ते अक्षर जे अव्यक्त निर्देश देश काल सोमभावे उपासित ज्ञानी यायचे. ज्ञानेश्वरी म्हणजे काय मनामनी एक अनुभव आहे. किती लोक त्या महानुभावाला पोचतात, किती महाराज माणसं ही गोष्ट समाजाला समजून देतात आणि तुम्ही बी फक्त आमचं रक्त पिता. काय म्हशीच्या आकाश काय करू शकतो? भिकाऱ्याच्या भुंड्याखाली धनाच्या कड्या. कड्या कशाला म्हणतात? कड्या 1 ग्रॅमभर तुकडं 16,000 रुपया. बाबा 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 मै गप्प आहे का? ज्ञानोबानं कढाई सांगितली. कढाई कढाई नाही नुसती कढाया. भिकाऱ्याच्या भुंड्याखाली धनाच्या कढाया असून दारोदार भीक मागतो भिकार चोर. काय शब्द आहे ते? आबरूदार माणसाला लागायला पाहिजे ना शब्द. हा विठ्ठल जय जय. झालं कीर्तन. चला आम्ही ज्ञानोबा खाल्ला, तुकोबा खाल्ला, श्रीपाद बाबाची पण वाट लावली. आता हे पाथरेत यांची पण वाट लावणार. मच्छिंद्र भाऊ आमची पण वाट लावणार. कोणाची वाट लावणार म्हणजे तुम्ही ठेप्यावर येणार. भरगटू नका रे, जरा व्यवस्थित ऐका रे. बैठ लाकूड गरमा घालू नका रे मायच्या बोगदी. नाही करशील गायली ना तुम्ही मग बोला तुम्ही. ऐका रे. एक बैसवो चित्ती हाती शस्त्रवरी का ते बैसोनी उपवासू करी दरिद्रीची. भिकाऱ्याच्या भुंड्याखाली धनाच्या कडाया त्याला उंजत नाही. तसं प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये देव नाही माणूसच देव. पण देवासाठी माणसं नाही तिथं डोकं लावायला लागले, नाही तिथं भटकायला लागले. काही कळत नाही. सगळी मनमानी अंदाज पंचे दाहोशे. तुम्ही तुमच्या पोरीचं लग्न करायला निघता. ज्या नवरदेव पोऱ्याच्या पदरी बांधायची तुमच्या पोरीला काय तुम्ही चौकशा करतच का नाही? चौकशा करतच नाही. म्हणे आंडेरनं पोट भरी का नाही भरी, लामींना का वयना, पंदाले पंदा कुठे लागस का भो भावबन की काय म्हणी सगासाई काय काही काही आहे का नाही? काही नाही. उठ रे मामा चूप गाडी. बिना आबरूचा धंदा. आहेत ना काही भानगडी आहेत ना. तसं देवाच्या बाबतीत देखील काही भानगडी असतील ना. काही नाही. यानं डोकं टेकलं म्हणून हे टेकतंय, यानं उपती खुपसली म्हणून हे खुपसतंय, हे निघालं म्हणून हे निघालं, हे चाललं म्हणून हे चाललं, यानं फोडलं म्हणून यानं फोडलं. काही चौकशा आहेत का नाही? किती लोकांना चौकशा केल्या, किती लोकांना केल्या चौकशा. ज्यानं चौकशा केल्या असतील ते भाग्यवान आहेत. बाबा माध्यम आहे. ज्यांना चौकशा केल्या नाही जरा डोळे उघडा आणि चौकशी करून घ्या. माझ्या ज्ञानोबानी 800 वर्षापूर्वी चौकशी केली. अभंगाची दुसरी ओळ. देव नाही रूप, देव नाही नाम, देव नाही रूप, देव नाही नाम, देव नाही रूप, देव नाही नाम, देव नाही रूप, देव नाही नाम.
आहे बघा हो भाऊ आहे बघा माझ्या हातामध्ये हे गुडाचं ढेकड आहे ढेकड या कातड्याच्या डोळ्यानं हे वाकडं तिकडं हे ढेकड दिसतं या चांबड्याच्या डोळ्याने हा या ढेकडाला किंमत ज्या गोडीमुळे आहे या चांबड्याच्या डोळ्यानं दिसते का काय बोललो मी कळतं का नावं ठेवणाऱ्याला विचारतो मी माझं कीर्तन समजायला किलोभर मेंदू लागतो या चांबड्याच्या डोळ्यांनी वाकडा तिकडा हा गुळाचा खडा दिसतो या डोळ्यांनी खडा दिसतो या खड्याला ज्याच्यामुळे किंमत आहे हा दगड देव आहे का दगडात देव आहे हा दगडात देव आहे कधी अनुभवला कधी चाऊल घेतला तो दगड काय ना हा दगड काय हा पंचमहाभूताचा दगड आहे हा तो दगड मातीचा दगड आहे दगड देव आहे का दगडात देव आहे दगडात देव आहे कसा आहे तो देव कसा आहे तो देव बोलायचा विषय का दगडाला दगड मारून बघ मग कळलं तुला हा ज्ञानोबारायांचा हरिपाठ आहे हरिपाठ मध्ये एक बोल आहे तुम्हाला माहित आहे का माहित आहे ज्ञानोबारायांचा हरिपाठ सायंकाळी सप्त्यामध्ये दणकुट उड्या आणण्यासाठी आहे का वाट समजण्यासाठी हरिपाठ कशासाठी मी उड्या आणायच्या नाही असं मला विरोध करायचा नाही आनंदाची तेवढी जागा आहे का नको मी आतंकवादी नाहीये उड्या जरूर आणायच्या पण खरानी माय मरी निवड उड्या आणण्यासाठी का वाट समजून घेण्यासाठी हरिपाठ वाट समजून घेण्यासाठी वाट किती लोक समजून घेतात जाऊ द्या नका समजून घेऊ पण समजून देणारा तरी समजून देतो का वाट आमच्या तुकोबांनी वाट समजून देण्यासाठी अवतार घेतला उजळवयालो वाटा खरा खोटा निवाडा दादा हे जर प्रमाण राहिले नसते तुमचं बोलत नाही मी माझा मर्डर केला असता या 5,000 लोकांनी बुवांना माझा लय राग सर्वसामान्य जनतेला आहे का नाही मला माहित आहे पण बुवांना लय राग हे ज्वारी बाजरीतले बुवा पूर्वी बाजऱ्यांमध्ये बुवा पडायची बघा हा असं कणी चोळलं का काळे कुटा आठवायचे त्याला बुवा म्हणतात असेच बुवा या ठिकाणी आमच्यासाठी आवल्यात आहे हो चांगला विचार केला तर बुवांना लय राग हा कवा मरण आणि कवा आम्ही फटाकडे फोडू अरे हा मृत्यू लोक आहे एक दिवस तर मरावर लागणार आहे तुझ्या बापालाही सुटणार आहे माझ्या बापालाही सुटणार आहे का परंतु मी खानदानी श्रीपाद महाराजांचा पोटचा खानदानी होता माझ्या बापामध्ये भेसळ नव्हती माझ्यामध्ये भेसळ मुळीच होऊ शकत नाही आणि ज्या दिवसाला माझी कॅसेट बदलल त्या दिवसाला बॅग फेकून मी आत्महत्या करेन देवा नाही रूप देवा नाही नाव तुम्हाला हे गाव अपरिचित आहे हे गाव तुम्हाला माहित नाही आणि योगायोग तुम्ही या गावाला आला आणि सायंकाळ झाली रात्री निवाऱ्याला थांबायचं आणि बेसन भाकरी खायच्या एखाद्या माणसाचा काहीतरी थोडाफार तुमच्याकडे पत्ता असावा का नसावा असावा ना पत्ता जर पत्ता असला कमी जास्त कसाही असू द्या जाड बारीक कसाही असू द्या का नको नानबू बापू नाना दादा काही असू द्या
पत्ता जर असेल त्यालाही संशय नाही आणि तुम्हालाही संशय नाही. का नको? तुम्ही खावा पोटभर आणि निवांत झोपा, तेही तुम्हाला खायला देतील आणि ते पण निवांत झोपतील. पण पत्ता सबूत तुमच्याकडे जर नसेल त्या रातभर उजागरे मरतील. शाहू का चोरू, शाहू का चोरू, गेले रामा गेले भाकर तुकडा ते दिला बापून परसाला हो असं तसं. हा मग खरं बोला, पत्ता असावा मी संशय, आणि पत्ता जर नसेल संशय वाढेल का कमी होईल? त्यांनाही त्रास आणि आपणालाही त्रास. मग पत्ता असावा ना. तसं देवाकडे जाण्यासाठी सगळी माणसं देवाकडे जाण्यासाठीच आहेत, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. पण देवाचा काही पत्ता असावा का नसावा? पत्ता असेल तर सोपं जातं ना, पत्ता नसेल तर बिघडतं ना. गरा 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 गरा. पत्ता देण्यासाठी ही माणसं निर्माण केली माझ्या श्रीपाद महाराजांनी. येडसान करू नका रे, येडसान करू नका, येडसान करू नका ना. त्यांना भेटल्याशिवाय पर्याय नाही गड्या. देव जरी तुमच्या पुढे आला सगून साकार, नाही नाही नाही, मेळ बसायचा नाही, संताचाच तुम्हाला पाया पडावं लागेल. हे ढेकड दिसत, या ढेकडाला ज्याच्यामुळं चव आहे गोडीमुळं, गोडी दिसते हे सद्गुरू सांगतात. खाऊन बघ मग कळेल. अनुभवाले सुरू केली संतांनी. किती लोकांनी आज वाटलं त्रिगुण असा, चांबड्याच्या डोळ्यानं दिसतं सगळं असा, आणि निर्गुण हे संतांनी पंगत सुरू केलेली आहे. आम्ही वाढतो आणि आम्ही दटल्यानंतर तुम्ही वाढा. महाराष्ट्रात ते किती सांगणारे वाढतात. आणि जर वाढलं असतं आम्ही वैकुंठवासी या अभंगामध्ये काय ओढ आहे रे भाऊती? अर्थ लोपले पुराणी, अर्थ लोपले पुराणी. बघा ही मोटर कोणत्या गावावरून आली आता भाऊ? टिटीवरून, आंबडदेवरून. टिटी 10 लाखाची मोटर असेल, आमचा श्रीराम दादा घेऊन आलाय ना. 10 लाखाची असेल, 20 लाखाची असेल, 25 लाखाची असेल, का नको? मला कुठनं माझ्या खिशातनं द्यायचे, कितीची पण लाखाची असू दे. चाकामुळे गाडी पडते, टायरामुळे पडते, इंजिनमुळे पडते, लोखंड पत्र्यामुळे पडते, डिझेल पेट्रोलमुळे पडते, ऑइल घासलेट मुळे पडते. तोपर्यंत ड्रायव्हर उठूनच उभा राहिला. म्हटलं महाराज कशानच गाडी पडत नाही, माझ्यामुळं पडते.
मी गाडी चालवतो. म्हणलं हो का, तुम्ही गाडी चालव? हो, माझ्यामुळं गाडी पडते. मी चालक आहे गाडीचा. हो का? 15 मिनिट नाक पुढं दाबून बसा, मग बघू गाडी कोण चालवते. श्रीराम महाराज म्हणतात, तू काय तुला बापनं तुकडं खावाड राही ना कमाले माराले निम्ना आता कशी काय लागली. आता कशी काय लागली. लाजा नाही का वाटत नावं ठेवताना? लाज नाही वाटत नावं ठेवताना? गाडी कोणामुळे चालते? हव्यामुळे चालते. ते मेंटल म्हणते माझ्यामुळे चालते. 15 मिनिट ना पुढे दाबून बस, मग कडन तुला गाडी कोणामुळे चालते? ज्याच्यामुळे गाडी चालते हव्यामुळं. हवा दिसते, हवाला हात पाय नाक डोळ्याशे आणि हवा निघाली की मग गाडी चालत. निघून गेला वारा, निघून गेला चालविला सूर्याचा आणि म्या हलविला. संबंध एक आहे का भिन्न भिन्न आहे? डोकं नाही चालत का? शब्द कळत नाही. 15 मिनिट दाबून बसा मग कळेल. अरे कोणामुळं कोण, कोणामुळं कोण, कोणामुळं कोण, जरा ऐका. बघा हा माझं लहानसं लेकरू आहे बघा. हे जे लेकरू आहे हे लेकरू का रे भाऊ? तू कितला अंडरोश येते? तू कितला अंडरोश येते? खरं सांगत बाई बाई नको सांग. माझ्या भोकरी मला काही काही जीव करायचा आहे. कितला अंडरोश येत तुला म्हणा लगीन नाही व्हायला. म्हणजे एवढी असल्या अक्कल आहे लगीन व्हानंतर पाहिजे असणं मग पोरे होतं. एवढी अक्कलची असली. एवढी अक्कल आहे आणि इथं देव जोडायची अक्कल केस पिकली तरी येत नाही. सगळा वरला आहे तुमचा. ते म्हणताय ना मला लगीन व्हायला अजून ती असले एवढी अक्कल आहे. लगीन व्हानंतरच पोरे होतच. नातं जोडल्याशिवाय काय पोरं होत? मग इकडं नातं जोडायची अक्कल आहे आणि इकडं केस पिकली तरी अक्कल येत नाही का? कधी यायची? याचा जन्मी ओळखी करा मारा, 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 जन्मी ओळखी करा समजून द्यायला पाहिजे आणि समजून घेणाऱ्यांना देखील व्यवस्थित समजून घ्यायला. मृदंग वाजवणारा माझा जोडीदार दिसतो, मृदंग दिसतो, जनावराचं कातड दिसतं, थाप मारताना दिसत. पण जेव्हा थाप चांबड्याला लागते आणि बाहेर काहीतरी पडतं, ते बाहेर पडणार जे आहे ते दिसतं का? थाप मारताना दिसतं, पण थाप मारल्यानंतर बाहेर जे प्रगट होतं ते दिसतं का? नाही, नाही दिसत. नाही, नाही दिसत ना. मग दिसत नाही त्या अर्थी नाही का? चलो मग छिंदर गोर्र गाय उदाहरण कस काय आलं रे? फावड्यानं पैसे ओढतात ना, लाज नाही का वाटत? चलो मग छिंदर गोर्र गाय कशी काय आले? मग दिसत. मच्छिंद्रनाथ नाही आले श्रीराज्यातून. विनेकरी काका दिसतात, विना दिसतो, विनाच्या तारा दिसतात. बोट मारल्याबरोबर बाहेर काहीतरी पडतं. मारा बरोबर पडतं ना बाहेर काहीतरी. दिसतं का? नाही. कानाला ऐकू येत नाही. अनुहात ध्वनी नाद तो पावला परमपद, उन्मन्नी तुर्या विनोदे छंद छंदनी डोलत असे. उदाहरण चुकी आहेत का भाऊ? किती माणसं समजून घेतात. अरे बघा हा माझा मित्र टाळ वाजू राहिला बघा. अरे बघा कंपनीमध्ये कारागिरांना टाळ बनवला का नाही? या टाळाला किंमत ज्याच्यामुळे आहे
कोणामुळं? आवाजामुळं. आवाज दिसतो का? नाही दिसत का? मग नाही का तो? या टाळाला किंमत कोणामुळे? आवाजामुळे. तुम्हाला किंमत कोणामुळे? आवाजामुळेच आहे ना. मेलेल्या माणसाला चिमटे घेतल्यानंतर हो असं करतं का? आणि जिवंत माणसाला जर केलं तर? एक गार्डनवरून आलेले पाहुणे, तुम्ही एकदा डोळे वटारले मी सहन करत. गार्डनवरून आलेले पाहुणे तुम्ही दोनदा डोळे वटारले मी सहन करत. पण तिसऱ्यांदा जर तुम्ही डोळे वटारले मी सहन करण का? वटारतोस रे, खवाडी राही का? गुस्सा नाही येणार मला? अरे कोणामुळं कोण, कोणामुळं कोण, कोणामुळं कोण, जरा समजून घ्या. शब्द दिसतात का? शब्द दिसतात? शब्द नाही. तुका म्हणे पहा शब्द हाची देव आणि शब्दाची गौरव तुझ्या करू. याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संभ्रम भोगू नका. एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि शेवा संपवतो. विदर्भ देशातले राष्ट्रसंत गाडगे महाराज सगळ्यांना नाव माहिती आहे. विदर्भ देशातले आमचे राष्ट्रसंत गाडगे महाराज सांगतात, तुम्ही जो देव निर्माण केला, तुम्ही ज्याच्या नादी लागला त्या देवावर कुत्र मुतलं तरी हाड म्हणत नाही. अरे तुमच्या देवाला निवड हाड म्हणता येत नाही. तुमचा उद्धार कधी करायचा? परखड व्यक्तिमत्व. किती माणसांचं डोकं चालतं, किती माणसं विचार करतात या गोष्टीवर. करतात माणसं विचार? ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. निर्जीव दगडाची काय करशी सेवा, तो तुझं निदैव देईल काय. कवण्या गुणे फुली पडली गौवारा, तीर्थाच्या माहेरांना ओळखशी. अष्टोत्तरश तीर्थे जयाच्या चरणी, तो तुझ्या हृदय भुवनी नांदत असे. देह देवडी असताचा शहाणा ठाया, मोक्षीला आता म्हणे ज्ञानदेव. सांगतो आणि शेवा संपवतो. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या हरिपाठातलं एक उदाहरण आहे. तेवढं उदाहरण सांगतो. शहाण्या माणसाला लवकर कळतं. माझ्या हातामध्ये हे फुल आहे बघा. कीर्तन सुटतंय आपलं आता. माझ्या हातामध्ये फुल आहे. ऐका ऐका अय भाऊ, माझ्या हातामध्ये फुल आहे. या फुलामध्ये जोपर्यंत सुगंध आहे तोपर्यंत विणीला येते, देवाच्या पायावर जाते, महाराजांच्या गड्यात येते. सुगंध आहे तोपर्यंत. ज्या दिवसाला याच्यातला सुगंध निघून जाईल, हे फुल काय आणि हे फुल काय, या फुलातला ज्या दिवसाला सुगंध निघून जाईल त्या दिवसाला हे फुल उकिरड्यावर पडेल. ज्या दिवसाला या फुलातला सुगंध निघून जाईल त्या दिवसाला स्मशान ओटीमध्ये राख. परिमळ गेली या ओस फुल देठी, आयुष्या शेवटी प्रत्येकाची तऱ्हा तशीच आहे.
हरी ज्ञानेश्वर माऊली तो दिवस जोपर्यंत आपल्या जवळ येत नाही त्याच्या अगोदर ही गोष्ट आपल्याला समजून करविली तैशी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे काही बोलिलो विनोदे मायबाप तुमच्या पुढे सलगीचे लाडे पुढे मज क्षमा करावी वेडे वाकुडे बोल बालकाचे करीती नवल मायबाप जाता जाता कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी मनवा हरीचे दास तुका म्हणीची आस आवडे देवाशी ऐका तो प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस नामच माहित नाही तर सांगणाऱ्याला नाम माहित नाही हा? तर ऐकणाऱ्याला नाम कधी अजपा जप किती लोकांना माहिती आहे अजपा जप या शब्दाचा अर्थ आहे सहज चालणारा जप अनिर्वाच्य साधन वाचन वर्णन करता येत नाही श्वासासरशी चालणारं भजन याला अखंड चिंतन विठोबाचे म्हणतात. आता सांगणाऱ्या माणसाला जर रीत कळत नसेल तर ऐकणाऱ्याला रीत कधी कळायची. भाग्यवान आहे तुमचं पिंपळगाव. बापूच्या माध्यमातनी ही गंगा वाहत 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 इथपर्यंत आली. नका करू मित्र, पण तांब्या तांब्या पाणी घालण्याचा प्रयत्न करत राहा म्हणजे वेल गगनाला जाईल. कुरतडण्याचा प्रयत्न करू नका प्लीज. आपणाला विनंती, गड्यामध्ये पवित्र तुळशीची माळा करावं असं वाटत असेल तर जरूर करा, आणि करावं असं वाटत नसेल नका बी करू. तुम्हाला माझ्या माणसांचा मुळीच आग्रह नाही, पण खंडीच्या वर्णात येऊन गुंतू नका एवढे हात जोडून तुम्हाला विनंती आहे. आमची निंदा केली तरी चालेल, पण साधू आणि संतांची निंदा करू नका. झालेली सेवा विश्वासला भगवान माऊली महावैष्णव ज्ञानोपाराय सद्गुरुनाथ परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबांच्या पवित्र चरणी समर्पित करतो. आजच्या सेवेला पूर्णविराम देतो. जय हरी मंडळी, जय हरी. बोला मोठ्याला जय हरी. जय हरी. हा, उठू नका कोणी. अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने माऊली महावैष्णव ज्ञानोबा जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराज सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा आदी गुरु संतांच्या कृपा आशीर्वादाने गावातील सर्व ग्रामस्थ भाविक बंधू भगिनी माता पिता आबालवृद्ध सगळ्यांच्या या ठिकाणी सहकार्यानं तुम्हा सज्जन मायबापांनी